तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर टेक्निशियन 1चा जो पेपर झाला होता 9 मार्चला, त्याचा आपण पेपर ॲनालिसिस करूया. कुठले कुठले क्वेश्चन्स आले होते ते डिस्कस करूया. टेक्निकल क्वेश्चन सगळे डिस्कस करूया, जेवढे लक्षात आहेत तेवढे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स. तर चला व्हिडिओला जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. तर एक एक क्वेश्चन स्टार्ट करूया आपण टेक्निकलचे. पहिला क्वेश्चन होता फुल फॉर्म ऑफ द PLCC. डायरेक्टली फुल फॉर्म विचारलेला होता. बऱ्याच वेळेला हा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. PLCCचा फुल फॉर्म काय आहे? तो आहे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. ओके, तर फुल फॉर्म्स बरेचदा विचारले जातात. तर त्यामुळे आपण आता येणारे जी विद्युत सहाय्य किंवा असिस्टंट टेक्निशियनची जी एक्झाम आहे महाट्रान्सको किंवा महाडिस्कॉम, त्याच्यासाठी आपण ऑलरेडी एक प्लेलिस्ट स्टार्ट केलेली आहे, क्रॅश कोर्स चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये लेक्चर 2 फुल फॉर्म्स, ओके, त्याच्यामध्ये फुल फॉर्मवरच आपण लेक्चर बनवलेलं आहे. सगळे इम्पॉर्टंट फुल फॉर्म्स त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत. आणि येणारे किंवा एक्सपेक्टेड काय काय फुल फॉर्म्स विचारले जाऊ शकतात ते पण आपण त्याच्यात कवर केलेलं आहे. सोबतच सिम्बॉलवर पण आपण क्वेश्चन इथे डिस्कस केलेले आहेत लेक्चर 1मध्ये. तर कंटिन्यू ही सिरीज चालू राहील. तर असिस्टंट टेक्निशियनसाठी किंवा कुठल्याही टेक्निशियन एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, महापारेषण, महावितरण किंवा आता महाजनकोची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येईलच आपल्या समोर थोड्याच दिवसात. ऑफिशियल नोटिफिकेशन जेव्हा आउट होईल तेव्हा समजूनच येईल. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्कीच पाहू शकता. ठीक आहे, जे लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन एक होता की विच इन्सुलेटर इज यूज ॲट अ लास्ट पोल स्ट्रक्चर. ओके, तर म्हणजे असा टाईपचाच क्वेश्चन होता. सेंटेन्सवरून आपण एक एक्सपेक्टेड करूया किंवा काय टाईपचा क्वेश्चन आला होता हे आपण जाणून घेऊया. एक्झॅक्ट क्वेश्चन तर नाही लक्षात आहे, पण ज्या आसपास जो काही मिळता जुळता क्वेश्चन आहे तो आपण बघूया. की व्हॉट टाईप ऑफ इन्सुलेटर यूज ॲट अ डेड एंड्स ऑन अ स्ट्रेट लाईन ॲज अ सस्पेन्शन टाईप फॉर वोल्टेजेस 3.3 kV अँड अबाव. म्हणजे सपोज असे मल्टिपल टॉवर असतील आणि अशी त्याच्यावर वायर गेलेली असेल, केबल गेलेली असेल, तर सगळ्यात लास्टला, ओके, जो सगळ्यात लास्टचा जो पोल असेल इकडे आपण कुठला इन्सुलेटर आहे तो यूज करतो. डिस्क इन्सुलेटर, स्टे इन्सुलेटर, स्ट्रेन इन्सुलेटर की पिन टाईप इन्सुलेटर. तर ह्याच्यामध्ये डिस्क आणि पिन इन्सुलेटरमध्ये तर काहीच कन्फ्युजन नसेल. जर कन्फ्युजन असेल तर स्टे इन्सुलेटर किंवा स्ट्रेन इन्सुलेटर्स या दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असू शकतं. तर दोन्ही बघून घेऊया काय आहे ते. हा एक पोल आहे, त्या पोलला आपण जी सपोर्टसाठी एक केबल लावतो, गाय वायर त्याला म्हणतो किंवा स्टे वायर त्याला म्हणतो. तर तिकडे जो इन्सुलेटर असतो तो असतो आपला स्टे इन्सुलेटर. आणि एक डेड एंडला आपण जो म्हणतो इथे, जो तुम्ही आडवा इथे लावलेला तर पाहू शकता, तो आहे स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. स्ट्रेन टाईप इन्सुलेटरवर जास्त टेन्शन येतं किंवा एकदम आपल्याला जर ताणून त्याच्यावर बांधायची असेल किंवा एका साईडला, एका कोपऱ्याला जर ते असेल तर तिकडे आपण स्ट्रेन इन्सुलेटर ते यूज करतो. तर ह्या दोन ऑप्शनपैकी जर त्यांनी डेड एंडला किंवा पोलच्या एका एंडला जर कुठला टाईप ऑफ इन्सुलेटर असेल असं विचारलं तर स्ट्रेन इन्सुलेटर तिकडे करेक्ट आन्सर येईल. स्टे इन्सुलेटर येणार नाही. स्ट्रेन इन्सुलेटरच करेक्ट आन्सर असेल. शॅकल पण असू शकतं किंवा स्ट्रेन इन्सुलेटर, या दोन्हीपैकी काहीही ऑप्शन दिला जाऊ शकतो. पण हाय व्होल्टेज लेवल आहे, लो व्होल्टेज लेवल नाही. म्हणजे एकदम 430 किंवा 410, 400 वोल्ट किंवा 230 वोल्ट असे सिंगल फेज वगैरे नाही आहे. तर हे KVमध्ये आहे. तर त्याच्या वेळेसाठी आपण स्ट्रेन इन्सुलेटर आहे तो यूज करतो डेड एंडला किंवा जिथे शार्प टर्न्स वगैरे असतात त्याच्यासाठी जिथे टेन्शन क्रिएट होऊ शकतं तिकडे स्पेसिफिकली आपण स्ट्रेन इन्सुलेटर तो यूज करतो. नेक्स्ट एक क्वेश्चन होता की हाऊ मेनी नंबर ऑफ पॉईंट्स किती असतात सब सर्किट किंवा पॉवर सर्किटमध्ये. एक्झॅक्टली या दोनपैकी काहीतरी एक होतं, सब सर्किट किंवा पॉवर सर्किट. तर नंबर ऑफ पॉईंट्स ते विचारलं होतं. इलेक्ट्रिकल वायरिंग रिलेटेड हा क्वेश्चन होता. तर सिमिलर टाईपचा क्वेश्चन एक इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामला विचारला गेला होता. काय होता क्वेश्चन की व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ पॉईंट्स ऑफ लाईट्स, फॅन्स अँड 5 अँपिअर सॉकेट्स आउटलेट दॅट कॅन बी कनेक्टेड इन अ वन सर्किट ॲज पर द रिकमेंडेशन ऑफ द इंडियन स्टँडर्ड. तर अनलेस अँड अंटिल त्यांनी पॉवर सांगितलं नाही तर आपण बाय डिफॉल्ट त्याला सब सर्किट म्हणूनच कन्सिडर करतो, जे नॉर्मल त्यांनी सर्किट म्हणाले. तर सब सर्किटमध्ये टोटल किती असतात तर हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. BMC JEEची प्लेलिस्ट मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलो आहे बऱ्याचदा. फार इम्पॉर्टंट टॉपिक आपण त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत आणि इझिली कोणालाही समजून येतील. JEE लेवलचे सुद्धा क्वेश्चन आता विचारले जात आहेत आपल्या एक्झामला ITIच्या बेसिसवर सुद्धा. तर सब सर्किटमध्ये टोटल 10 नंबर ऑफ पॉईंट्स आपण कनेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये 800 वॅटची मॅक्झिमम कॅपॅसिटी असते. आणि जर पॉवर सर्किट कन्सिडर केलं तर पॉवर सर्किटमध्ये मॅक्झिमम फक्त 2च पॉईंट्स अलाउड असतात आणि मॅक्झिमम लोड त्या 2 पॉईंट्सवर आपण 3000 वॅटपर्यंत येतो घेऊ शकतो. तर सब सर्किट, पॉवर सर्किट, मे बी आज सब सर्किट विचारलं तर कदाचित उद्या पॉवर सर्किटवर सुद्धा विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. करेक्ट. तर त्यामुळे हे BMC JEEची प्लेलिस्ट बघून घ्या. इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशन विथ डिफरंट टाईपच्या वायरिंगसुद्धा आपण कवर केलेले आहेत. तर वायरिंगवर क्वेश्चन आलेला आहेत, 1 का 2 क्वेश्चन आलेले आहेत टेक्निशियन 2च्या एक्झामला. तर ते पण आपण कवर करूया.
पण आता टेक्निशियन 1ची आज आपण डिस्कस करतो क्वेश्चन. तर इथे त्या बाबतीत मी एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर एक क्वेश्चन होता की विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. ओके, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी किंवा कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी काहीही असू शकतं. तर उद्या आज नॉन कन्व्हेन्शनल विचारलं, तुम्हाला उद्या एक्झाममध्ये कन्व्हेन्शनल विचारलं जाऊ शकतात किंवा अल्टरनेट वेमध्ये रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल एनर्जी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा पारंपरिक जर तुम्ही कन्वर्ट केलं, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत असं तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज चेंज केल्यानंतर दिसून येईल. त्याचे अर्थ समजून घ्या, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. कन्व्हेन्शनल या शब्दाचा अर्थ आहे की तो वर्षानुवर्ष चालत आलेले. कन्व्हेन्शनल म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले की जे नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. तर आपल्याला कुठल्या माहिती की कोल आहे ते बऱ्याच वर्षापासून चालू आहे, फॉसिल फ्यूल म्हणा किंवा नॅचरल गॅस किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे वर्षानुवर्ष बरेच वर्ष चालत आलेले आहेत आणि हे नॉन रिन्युएबल आहेत. म्हणजे हे एकदा संपल्यानंतर परत त्याची उत्पत्ती होऊ शकत नाही, ते ठराविक मर्यादित प्रमाणातच आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्या उलट रिन्युएबल म्हणजे जे कंटिन्युअसली जनरेट होऊ शकतात, त्याच्या ते संपण्याचे चान्सेस त्याचे फार कमी आहेत. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आपण त्याला म्हणतो अपारंपरिक. म्हणजे पारंपरिक म्हणजे काय की ऑलरेडी बरेच वर्ष चालत आहे, अपारंपरिक म्हणजे नवीन शोधले गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याला आपण म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर ह्याच्यापैकीच क्वेश्चन होता, 4-5 ऑप्शन होते, त्याच्यापैकी एकच ऑड मॅन आउट होता. तुम्हाला कॉमन सेन्स पण वापरू शकता. जर तुम्हाला सपोज 1, 2, 3, 4 आणि असे 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला कुठले तरी 4 ऑप्शन आहेत ते सिमिलर टाईपमध्ये कॅटेगराईज होतात असं दिसेल आणि एकच फक्त वेगळा तुम्हाला दिसेल, तर त्याच्यावरून पण तुम्ही साधं कॉमन सेन्स लावून त्याच्यावरून उत्तर देऊ शकता. तर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलं आहे. कोल म्हणा, नॅचरल गॅस, पेट्रोलियम किंवा त्या जे संपणारं आहे त्या टाईपचे. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे की जे आता नव्याने डेव्हलप झालेले आहेत, रिसेंटली डेव्हलप सोर्सेस. ओके, ट्रॅडिशनल पण म्हणू शकतो कन्व्हेन्शनलला आणि नॉन कन्व्हेन्शनलला रिसेंटली डेव्हलप झाले म्हणजे सोलार म्हणा, विंड म्हणा, टायडल, जिओथर्मल अशा टाईपचे जे एनर्जी आहेत ते. कन्व्हेन्शनल आहे ते नॉन रिन्युएबल आहे, ते परत नाविन्य जनरेट नाही होऊ शकत. आणि जे नॉन कन्व्हेन्शनल ते परत जनरेट होऊ शकतात. ओके, एक्सपेन्सिव्ह आहेत जनरेशन इथे दिलेलं आहे, काय चीपर आहेत, इको फ्रेंडली कुठले आहेत, पोल्युशन कशामुळे नाही होतं, सगळ्या गोष्टी मी ते एक्सप्लेन करून दिल्या. तर या बाबतीत जरा एकदा बघून घ्या. त्यानंतर टूल्सवर एक क्वेश्चन होता, डायरेक्टली एक डायग्राम दिली होती आणि विचारलं होतं की कुठल्या टाईपचा हा डायग्राम आहे, कुठला टूल आहे. हा टूलवर ऑलरेडी सिनियर टेक्निशियनच्या एक्झामला सुद्धा विचारला गेला होता. एक मायक्रोमीटरवर क्वेश्चन त्यांनी विचारला गेला, तो आय गेस मी कवर नव्हता केला, पण तिकडे मायक्रोमीटरवर क्वेश्चन विचारला होता. ओके, आय गेस घेतला होता की नाही घेतला मला आठवत नाही, पण टूल्सवर पण क्वेश्चन विचारला जातो आहे. तर येणार आपल्या विद्युत सहाय्यकच्या एक्झामला सुद्धा विचारला जाऊ शकतो, चान्सेस आहेत. तर क्लो हॅमरवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर डेल्टा कनेक्शन जर दिलं असेल तर लाईन करंट आणि फेज करंटमध्ये काय रिलेशन असेल, डायरेक्टली क्वेश्चन होता. आपण बऱ्याच एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहेत. तर डेल्टामध्ये आपण डिस्कस पण केलेलं आहे बऱ्याच एक्झाम जे आपण ॲनालिसिस केलेत, पेपर ॲनालिसिस, त्याच्यामध्ये जो लाईन करंट असतो तो आपला इकडे असतो करंट आणि जो फेज करंट असतो तो ह्याच्यामध्ये असतो. तर हे दोघं सेम आहेत का? नाही, हे दोन करंट सेम नाही आहेत, हे डिवाईड झालेले आहेत. त्यामुळे आपण एवढं तरी लक्षात ठेवू शकतो की लाईन करंट आणि जे फेज करंट आहेत ते इक्वल नाही आहेत, ते स्टारमध्ये इक्वल असतात. तर मग लाईन करंट कसा असतो, नेहमी आपला फेज करंटपेक्षा जास्त असतो आणि नेहमी √3च्या प्रमाणातच आपल्याकडे तो अवेलेबल असतो. त्यामुळे लाईन करंट आहे तो √3 टाइम्स ऑफ द फेज करंट असं आपल्या इथे करेक्ट आन्सर येईल. ओके, कुठे आहे ह्याच्यापैकी ऑप्शनमध्ये दिलं आहे का? हां, फेज करंट गुणिले √3. तर ऑप्शन 3 इकडे करेक्ट ऑप्शन होऊन जाईल. सिमिलरली स्टारचं पण एकदा बघून घ्यायचं माहीत नसेल तर. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स, डायरेक्टली रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. ओम्सला होता सिम्पल I इज इक्वल टू V डिवायडेड बाय I, R इज इक्वल टू V बाय I. काय होतं 10 डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू 2.5 ओम्स. ओके, असं डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला गेला होता. 2.2 मार्क हातचे होते, हक्काचे होते. त्यानंतर सर्किट ब्रेकरवर क्वेश्चन होता SF6 सर्किट ब्रेकरवर की तो कुठल्या व्होल्टेज लेवलला आपण यूज करतो. SF6 सर्किट ब्रेकर इज यूज ॲट विच व्होल्टेज लेवल. तर व्हॉट इज द वर्किंग व्होल्टेज ऑफ SF6 सर्किट ब्रेकर. ऑलरेडी ॲज इट इज क्वेश्चन UPPCLच्या टेक्निशियनच्या एक्झामला विचारला गेला होता 2021मध्ये. तर ह्याच्यापैकी जो तुम्हाला सगळ्यात हायेस्ट व्होल्टेज लेवल दिसेल ते नेहमी टिक करून घ्या, कारण SF6 आपण मोस्टली हाय व्होल्टेज लेवलसाठी यूज करतो. तर ह्याच्यापैकी जर ऑप्शनमध्ये चेक केलं तर ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. 33 kV पासून ते
800 kV प्रेफरेबली आपण हाय व्होल्टेज साईडला त्याला यूज करतो, हायर KV साईडला. त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वगैरे पण इथे मी मेन्शन केलेले आहेत. आणि ह्याच्यावर अजून एक क्वेश्चन होता SF6 सर्किट ब्रेकरवर की तो EHV साठी आपण का प्रेफर करतो, वाय वी यूज सर्किट ब्रेकर SF6 सर्किट ब्रेकर ॲट EHV व्होल्टेज लेवल. म्हणजे बेसिकली त्याचे ॲडव्हान्टेज रिलेटेड होते, जसं की ऑप्शन्समध्ये होते की त्याच्यामध्ये लेस मेंटेनन्स असतं किंवा त्याच्यामध्ये आर्क पंचिंग प्रॉपर्टी त्याची जास्त आहे. मीन्स ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजच्या प्रकारामध्ये त्यांनी ऑप्शन्स इथे दिले होते. तर ते सुद्धा एकदा बघून घ्या, त्याच्या रिलेटेड थोडी बहुत इन्फॉर्मेशन इथे मेन्शन केली आहे. सर्किट ब्रेकर वगैरे आपण ऑलरेडी BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये कवर केलेल्या आहेत, सगळे प्रोटेक्शन वगैरे रिलेज वगैरे. तर ती डेफिनेटली बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि सिनियर टेक्निशियनच्या एक्झामला म्हणा किंवा या टेक्निशियनच्या एक्झामला म्हणा बरेच क्वेश्चन त्यातले आलेले आहेत. येतात, आता पुढे पण क्वेश्चन डिस्कस करूया तेव्हा पण तुम्हाला दिसतील की त्यातले क्वेश्चन किती विचारले गेलेले आहेत ते. त्याने क्वेश्चन होता सेंडिंग पॉवर फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू EHV सबस्टेशन इज कॉल्ड एज. म्हणजे स्टार्टिंगचा जो काय पार्ट आहे जनरेटिंगपासून ते जो पहिल्या सबस्टेशनपर्यंत जो येतो त्याला काय म्हणतात, प्रायमरी ट्रान्समिशन म्हणतात, सेकंडरी ट्रान्समिशन म्हणतात, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन की सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, असे 4-5 ऑप्शन इथे मेन्शन केले होते. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे प्रायमरी ट्रान्समिशन. आणि हे आपण ऑलरेडी जो आपला क्रॅश कोर्स AEसाठी जो आपण क्रॅश कोर्स बनवला त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चर ओपन टू ऑल आहे. ॲपवर जर तुम्ही गेलात तर फर्स्ट लेक्चर तुम्हाला तिथे फ्रीमध्ये बघता येतील. त्याच्यामध्ये स्टार्टिंग आपण पॉवर सिस्टीमच्या लेक्चरमध्ये हे सगळे इंट्रोडक्शन वगैरे घेतले आहे. 3 फेज 4 वायर सिस्टीम म्हणा, 3 फेज 3 वायर सिस्टीम म्हणा किंवा ओव्हरऑल काय काय असतं, सिंगल लाईन डायग्राम कशी दिसते, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन टू ऑल. तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता आपल्या अमेझिंग इंजिनियर्स मोबाईल ॲपवर. त्यानंतर एक केबलवर क्वेश्चन होता. केबल सांगतच आलो मी, सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये. सगळ्या एक्झामला कमीत कमी 2 ते क्वेश्चन आलेलेच आहेत, 1 ते 2 क्वेश्चन आलेलेच आहेत. त्यामुळे केबल पूर्ण पक्का करूनच एक्झामला जा. ओके, काय क्वेश्चन होता, व्हाय वी यूज आर्मरिंग फॉर अंडरग्राऊंड केबल. त्याच्यासाठी तुम्हाला एक तर त्याचं कन्स्ट्रक्शन माहिती असलं पाहिजे, आर्मरिंगचं काय आहे त्याच्या बाबतीत, सर्विंगचा काय कशासाठी यूज केलं असतं, कुठल्या मटेरियलपासून बनवतं, आर्मरिंग काय आहे, बेडिंग काय आहे, मेटॅलिक शीट किंवा लीड शीट काय असतं, त्याचा सिक्वेन्स पण विचारला जातो, ह्याच्यावरती काय असतं, ह्याच्या खालती काय असतं. ते सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी, तेच म्हणतो मी, BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये कवर केलेल्या आहेत. फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, केबल्स आणि वायर ह्याच्यामध्ये. बाकी काही नाही बघितलं तरी ॲटलिस्ट हे केबलची व्हिडिओ तरी बघूनच जा, कारण नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. केबलवर कमीत कमी 2 क्वेश्चन तर विचारले जातात प्रत्येक एक्झाममध्ये. ओके, तर डेफिनेटली बघा, फायदा होईल. त्यानंतर VIR म्हणजेच वल्कनाइज इंडियन रबरवर एक क्वेश्चन होता. एक्झॅक्ट काय होता ते लक्षात नव्हतं, तर मला जेवढं कळलं त्याच्या अकॉर्डिंग VIRवर क्वेश्चन होता. कदाचित त्याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, यावेळेला फुल फॉर्म नव्हता विचारला, पण नेक्स्ट एक्झामला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. किंवा कदाचित उद्या तुम्हाला डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वगैरे विचारली जाऊ शकते. हे साध्या रबरची आहे, वल्कनाइज इंडियन रबरची मे बी विचारली जाऊ शकते, किंवा अजून त्या रिलेटेड काहीतरी क्वेश्चन्स ते विचारले जाऊ शकतात, किंवा तो सुपेरियर आहे का, किंवा दुसऱ्यापेक्षा मग त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस आहेत, या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर लाईटनिंग अरेस्टरवर 2 क्वेश्चन होते. एक पोझिशन रिलेटेड होता आणि दुसरा फंक्शन रिलेटेड होता, की लाईटनिंग अरेस्टरची पोझिशन काय असते. इथे मी मेन्शन पण केलं आहे की लाईटनिंग अरेस्टर इज युजली लोकेटेड नियरर टू, म्हणजे तो सबस्टेशनमध्ये जेव्हा लाईटनिंग अरेस्टर जो असतो तो कशाच्या आसपास आपण कनेक्ट केलेला असतो. तर कशाचा जवळ कनेक्ट केलेला असतो तो, तर ट्रान्सफॉर्मरच्या. ओके, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण सबस्टेशन रिलेटेड एक व्हिडिओ बनवलेली आहे, एक नाही दोन व्हिडिओ बनवले आहेत BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याच्यामध्ये सगळं मी इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरच्या आसपास आपण यूज करतो, कारण ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमधलं सगळ्यात कॉस्टलीएस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे. तर त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण लाईटनिंग अरेस्टर येतो यूज करतो. तर हे त्याचं लोकेशन झालं. आणि फंक्शन काय आहे, ते फंक्शनमध्ये पण बऱ्याचदा कन्फ्युजन असतील की लाईटनिंग अरेस्टर कशासाठी कनेक्ट केला जातो. तर फ्रिक्वेन्सी फ्लक्च्युएशनसाठी, ओव्हर करंट ड्यू टू इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक, ड्यू टू डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक, और ओव्हर वोल्टेजेस ड्यू टू इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. ओके, तर डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोकसाठी ॲक्च्युली आपण अर्थ वायर वगैरे यूज करतो, जी आपली जी गॅन्ट्री असते किंवा जो आपलं स्ट्रक्चर असतं सबस्टेशनमधलं त्याच्या हायेस्ट पॉईंटवर किंवा टॉवरच्या टॉपला आपली जी अर्थ वायर असते. जर सपोज हा टॉवर मी कन्सिडर केला, तर टॉवरच्या टॉपला हायेस्ट पॉईंटला ही जी अर्थ वायर असते, जेवढी हाईट जास्त तिकडे डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पडायचे चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळे डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक जर आपण कन्सिडर केलं तर अर्थ फायर कन्सिडर करू शकतो. आणि जर लाइटनिंग अरेस्टर म्हणालो, नावाप्रमाणे आपल्याला वाटते की लाइटनिंगला तो अरेस्ट करतो आहे,
पण एक्झॅक्टली जर आपण त्याचं काम बघितलं तर तो ओव्हर व्होल्टेजेसपासून प्रोटेक्शन करतो इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. म्हणजे जर ह्या केबलपासून जर ओव्हर व्होल्टेजेस वगैरे जनरेट झाले सपोज लाइटनिंग स्ट्रोकच्या मुळे, तर त्याला ग्राउंड करायचं काम करतो. त्यामुळे ओव्हर व्होल्टेज ड्यू टू इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक ह्याचं करेक्ट उत्तर येईल. देन एक ELCB किंवा RCCBवर क्वेश्चन विचारला गेलेला होता की डायरेक्टली फंक्शन विचारलं गेलं. येतं एक्झॅक्ट क्वेश्चन लक्षात नव्हतं, त्यामुळे मला जेवढं कळलं त्याच्यावरून सांगू शकतो मी, कारण मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तर एक तर ELCB विचारला गेला तर मे बी RCCBवर विचारला जाऊ शकतो, किंवा जर RCCB विचारला तर उद्या ELCBवर विचारला जाऊ शकतो. तर ELCBचा मी डायरेक्टली कशासाठी यूज केला तर किंवा काय प्रोटेक्ट करतो तो, ओव्हर करंट, ओव्हर व्होल्टेज, लिकेज करंट किंवा ऑल ऑफ द अबव. तर तुम्हाला ह्याचा फुल फॉर्म जरी माहिती असेल तरी तुम्ही कॉमन सेन्स वापरू शकता. फुल फॉर्म आहे याचा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे लिकेज, कुठला तरी करंटचा जो लिकेज आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. म्हणजे अर्थमध्ये जर का लिकेज होत असेल करंटचं तर त्याच्यापासून हा प्रोटेक्शन येतो, प्रोव्हाइड करतो. तर त्या बाबतीत इन्फॉर्मेशन पण मी इथे दिलेली आहे, तुम्ही आरामात व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. द ELCB और अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर are mainly used to protect a device or equipment from leakage of the current. आता leakage of the current चा अर्थ काय, तर leakage of the current is caused due to partial म्हणजे थोडंच टच करतो, partial म्हणजे थोडं, पूर्णतः नाही, partial touching of the live conductor with the metallic body of the equipment. म्हणजे पार्शियल म्हणजे थोडं बहुत जर लाईव्ह कंडक्टर जर मेटॅलिक बॉडीला टच झाला त्या इक्विपमेंटचा तर अर्थमध्ये, आणि जर ती इक्विपमेंट बॉडी जर अर्थ केलेली असेल तर त्याच्यामध्ये करंट येतो, फ्लो होतो, आणि असा जर करंट सेन्स केला तर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर येतो, ट्रिप होतो. म्हणजे त्याला कळतं की अर्थमध्ये जर करंट जातो याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी लीक आहे, म्हणजे नॉर्मल सुरळीत चाललेलं नाही आहे. तर त्यामुळे अशा वेळी जो सर्किट ब्रेकर आहे तो ऑपरेट होऊन जातो. तर अशा टाईपचा क्वेश्चन होता. सोबतच आता आला आहे तर RCCB पण एकदा तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी सगळंच कवर नाही करू शकत, फक्त तुम्हाला एक आयडिया देतो की काय काय टाईपचे क्वेश्चन आहे ते आले होते. त्यानंतर एक जॉईंटवर क्वेश्चन होता. एक्झॅक्टली फ्रेमिंग, सेंटेन्स फ्रेमिंग नाही लक्षात, पण जॉईंट रिलेटेड काही ना काहीतरी क्वेश्चन होता असं मला समजलं. तर त्यामुळे जॉईंट्स रिलेटेड पण क्वेश्चन बघून जा येणाऱ्या एक्झामसाठी. त्यानंतर केबल रिलेटेड क्वेश्चन होता. जसं लास्ट टाईमला आपण बघितलेलं की स्टँडर्ड कंडक्टर्स होते, ACSR कंडक्टर 25/7 असं विचारलं जातं. त्याच्यामध्ये 25 काय आहे आणि 7 काय आहे, ॲल्युमिनियम कुठलं, स्टील कुठलं. तसं सिमिलरली असा टाईपचा नंबर त्याने दिला होता काहीतरी, आणि विचारलेलं की जो फर्स्ट नंबर आहे तो काय इंडिकेट करतो. ओके, तर नंबर ऑफ स्ट्रँड्स आहेत ते आपण ह्याने दर्शवू शकतो. नंबर ऑफ स्ट्रँड्स त्याच्यामध्ये 3 आहेत, आणि जो पुढचा आकडा आहे 0.029 हा तुम्हाला त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो डिनोट करून देतो. करेक्ट, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा डायमीटर काही काही ठिकाणी असेल तर तो तिथे मेन्शन करून देतो. म्हणजे बेसिकली साईज सांगतो, नंबर ऑफ स्ट्रँड्स तुम्हाला सांगत नाही. तर मग केबलवर बघितले असेल तुम्ही, बरेच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. देन ट्रान्झिस्टरवर 2 क्वेश्चन होते असं समजलं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा विचारलं गेलेलं आहे. जे सिनियर टेक्निशियनच्या एक्झाममध्ये मी म्हणालो की तिकडे इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन नव्हता, तर मे बी पॉवर सिस्टीमवरच फोकस असेल. तर परत एकदा सांगतो, आता करेक्ट करूया आपण ते स्टेटमेंट. इलेक्ट्रॉनिक्सवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर असिस्टंट टेक्निशियनचा विद्युत सहाय्यकच्या आपल्या एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सोबतच बघून जा, जास्त कठीण नाही येणार, बेसिकच बघून जा. त्याच्यामध्ये PNP ट्रान्झिस्टरचा डायरेक्टली सिम्बॉल विचारला गेलेला होता. कसा असतो ट्रान्झिस्टर, एमिटर, बेस आणि कलेक्टर असतो, राईट. जर ॲरो बाहेरच्या साईडला असेल तर तो असतो NPN ट्रान्झिस्टर. लक्षात ठेवू शकतो असा ॲरो. हा बेस सपोज मी पकडला बेससारखा, तर ॲरो आहे तो माझा बाहेर जातो, N सारखा दिसतो म्हणून त्याला आपण म्हणतो NPN ट्रान्झिस्टर. आणि दुसरा असतो हा आतल्या साईडला ॲरो येतो आहे, करेक्ट. तर ह्याला आपण कसं लक्षात ठेवू शकतो, हा सपोज एक बेसचं स्ट्रक्चर पकडलं तर येतो आहे हा आतल्या साईडला, म्हणजे बेसकडे फिरून येतो आहे. तर NPN आणि PNP आपण असं या शॉर्ट ट्रिकवरून इथे लक्षात ठेवू शकतो. बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं पण मी ऑलरेडी BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये कवर केलेले आहेत. जे कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मॅक्झिमम तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये दिसून येतील, आणि उरलेले तर आपण आता नवीन क्रॅश कोर्समध्ये कवर करतोच आहे. देन एक CE/CB/CC कॉन्फिगरेशनवर पण एक क्वेश्चन होता असं मला समजलं. तर त्यामुळे कठीण नाही आहेत हे क्वेश्चन, एकदम तुम्हाला कॅल्क्युलेशन येत नाही आहे, पण थिअरॉटिकल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर एवढे टेक्निशियन 1चे आपल्याकडे जे क्वेश्चन होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. तर ह्या व्यतिरिक्त जर तुमच्या लक्षात क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर कोणी पेपरला गेला असाल तर
कमेंट्स करून क्वेश्चन्स सांगा. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण टेक्निशियन 2चे जे एक्झाम झाले होते त्याचेसुद्धा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टेक्निशियन 2च्या क्वेश्चन्ससोबत.